UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मंत्री धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये तासभर बैठक। भेटीमध्ये बीड प्रकरणावर आणि विरोधकांकडून होणाऱ्या राजीनाम्याच्या मागणीवर चर्चा। सूत्रांची माहिती, माझ्या राजीनाम्याबाबत चर्चा नाही, अजितदादांसोबतच्या बैठकीवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। माझ्या विभागातील कामांसंदर्भात चर्चा, नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या, मुंडेंची प्रतिक्रिया। खंडणीसाठी मंत्री धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर बैठक। मुंडेंनी 3 कोटीची खंडणी मागितली। बैठकीमध्ये वाल्मिक कराड, नितीन बिक्कड उपस्थित। TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये भाजप आमदार सुरेश धस यांचे स्फोटक आरोप। महायुतीचाच आरोप करण्यापूर्वी सुरेश धस यांनी त्यांच्या पक्षाध्यक्षांसोबत चर्चा करावी। तपास होण्याआधीच एखाद्याचं नाव घेणं चुकीचं, मंत्री धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर। वाल्मिक आकाचा आका म्हणजे धनंजय मुंडे। बीड हत्या प्रकरणात आरोप करताना सुरेश धस स्पष्ट बोलले, कराड मुंडे एकाच नाण्याच्या एक बाजू अशी टीका। अजितदादा धनंजय मुंडेंना पाठीशी का घालतायत? मुंडेंच्या जवळच्या माणसाने भयावह कृत्य केलंय, त्यामुळे चौकशी होईपर्यंत नैतिकता म्हणून मुंडेंनी राजीनामा द्यावा। सुरेश धस मागणीवर ठाम। बीड प्रकरणी राज्यपाल हस्तक्षेप करणार, सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीनंतर दिलं आश्वासन। मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची शिष्टमंडळाकडून मागणी। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यामुळेच पंकजा मुंडे निवडणुकीमध्ये पडल्या। पंकजा मुंडेंना बीडमध्ये 98,000 मतदान विरोधात गेलं। TV9 मराठीवरील मुलाखतीत भाजप आमदार सुरेश धस यांचा दावा। अजित पवारांकडे उद्या भेटीची वेळ मागितली। मराठवाड्यातील बुडालेल्या मल्टीस्टेट बाबत भेटणार, ग्राउंड रियालिटी अजितदादांना सांगणार, सुरेश धस यांची माहिती। अजितदादांसोबत मी अनेक वर्ष काम केलंय, त्या अधिकाऱ्याने माझ्या तोंडून अरे तुरेचा शब्द गेला, मी माझे शब्द परत घेतो। अजितदादांवरील टीकेनंतर सुरेश धस यांच्याकडून दिलगिरी व्यक्त। नितीन बिक्कड यांनी सुरेश धस यांचे आरोप फेटाळले। वाल्मिक कराडला कधीही भेटलो नाही, 25 जूनला कामानिमित्तानं धनंजय मुंडेंना भेटलो, नितीन बिक्कड यांच्याकडून स्पष्ट। बीड हत्या प्रकरणामध्ये राज्य सरकारने निर्धाराने कारवाई केली आहे। पुढेही धमक्या देण्याचा प्रयत्न केल्यास त्याला सोडणार नाही, गृहमंत्री फडणवीसांचा कडक इशारा। संतोष देशमुखांचे मारेकरी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना। शरद पवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींना धोका असल्यामुळे पोलीस संरक्षण द्या, पवारांची मागणी। चीनमधील HMPV व्हायरसची भारतामध्ये एंट्री, कर्नाटकमध्ये ह्युमन मेटान्युमोचे 2 आणि गुजरातमध्ये 1 रुग्ण आढळला, ICMRची अधिकृत माहिती। मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये HMPV बाधित कोणताही रुग्ण नाही, मात्र मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचं आवाहन। सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्याच्या आरोग्य विभागाच्या सूचना। छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा जवानांच्या वाहनांवर मोठा हल्ला, 9 जवान शहीद तर 8 गंभीर जखमी असल्याची माहिती। शहीद जवानांची संख्या आणखी वाढण्याची भीती। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।